नमस्कार, मी श्रावणी अंगवलकर वृत्तकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। नवरात्र विशेष दिवस 6वा। नवरात्रीच्या तेजोमय प्रसंगी साहित्याचा दीप प्रज्वलित, कधी काव्यांच्या सुरात, कधी ललित लेखांच्या प्रवाहात, तर कधी लोकसाहित्य इतिहासात। मराठी साहित्य विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या डॉक्टर अरुणा ढेरे। डॉक्टर अरुणा ढेरे यांचा जीवन परिचय पाहूयात। डॉक्टर अरुणा ढेरे यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1957 रोजी पुणे येथे झाला। डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे हे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आणि भारतीय संस्कृती व प्राचीन साहित्याचे गाढे अभ्यासक होते। त्यामुळे घरातच अरुणाताईंना साहित्य, संस्कृती आणि विविध शास्त्रांचा गोडवा अनुभवायला मिळाला। शैक्षणिक पार्श्वभूमी: अरुणा ढेरे यांनी पुणे विद्यापीठातून BA 1977 रोजी आणि MA 1979 रोजी दोन्ही परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या। त्यांना सुवर्ण पदकांसह इतर अनेक पारितोषिकेही प्राप्त झाली। त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून भारतीय विद्या पदविका 1977 रोजी प्राप्त केली असून त्यांना यशवंत पारितोषिक प्राप्त झाले आणि 1986 रोजी स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबऱ्यांचा आदी बंधात्मक अभ्यास या विषयामध्ये PhD केली। डॉक्टर अरुणा ढेरे यांचे कार्यक्षेत्र पाहूयात। डॉक्टर अरुणा ढेरे या पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रात 1983 ते 1988 दरम्यान अध्यापक निर्मिती म्हणून कार्यरत होत्या। राज्य शिक्षणशास्त्र संशोधन संस्थेच्या साहित्य विभाग प्रमुख पदावर त्यांनी काम केले। तसेच पसाय या मासिकाच्या संपादक म्हणून त्या 1989 ते 1991 दरम्यान कार्यरत होत्या। पुणे विद्यापीठाच्या विधी सभेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्यांनी काम केले। तसेच त्या लोकसाहित्य परिषदेच्या सदस्य होत्या आणि आकाशवाणी पुणे केंद्रात सल्लागार म्हणून सक्रिय होत्या। साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुशासन समितीवर त्यांनी तज्ज्ञ म्हणून कार्य केले आहे। मराठी साहित्यात विशेष साहित्य निर्मिती केली। डॉक्टर अरुणा ढेरे यांनी कविता, कथा, ललित लेख, संशोधन, लोकसाहित्य, समाजशास्त्र, इतिहास अशा विविध अंगांनी मराठी साहित्य समृद्ध केले। त्यांचे प्रकाशित साहित्य पाहूयात। कविता संग्रह प्रारंभ 1987, यक्षरात्र 1987, मंत्राक्षर 1990, निरंजन 1994, जावे जन्माकडे 1998, निळ्या पारदर्शक अंधारात 2004, कादंबरी मैत्रेयी 1987 आणि 2002, उर्वशी 1989 आणि 2000, महाद्वार 1990 आणि 2000, कथासंग्रह कृष्ण किनारा 1992, अज्ञान झरावर रात्री 1995, उंच वाढलेल्या गवताखाली 2000, मन केले ग्वाही 2001, ललित लेख संग्रह लावण्य यात्रा 1987, रूपोत्सव 1987, भगव्या वाटा 1991, काळोख आणि पाणी 1991, कवितेच्या शोधात 1991, मनातले आभाळ 1994, नव्या जुन्या काठावरती 2001, अर्ध्या वाटेवर 2002, वेगळी माती वेगळा वास 2002, माणूस आणि माती 2004, समीक्षा काळोखाचे कवडसे 1987, लोकसाहित्य विषयक लोकसंस्कृतीची रंगरूपे 1990, लोक आणि अभिजात 1993, आठवणीतले अंगण 1999, सामाजिक इतिहास विस्मृती चित्रे 1998 आणि 2000, सामाजिक आणि मानवी नातेसंबंधांवर प्रकाशाचे गाणे डॉक्टर विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार 2002, विवेक आणि विद्रोह 2004 आणि त्यांनी अनेक संपादन लेखनही केले आहे। सांज सावल्या या दैनंदिन मालिकेसाठी पटकथा आणि संवाद लेखन केले। अरुणा ढेरे डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या काही साहित्य कृतीचा सारांश पाहूयात।
भगव्या वाटा 1991. भगव्या वाटा हा अरुणा ढेरे यांच्या काही गाजलेल्या कथासंग्रहांपैकी एक आहे. हा कथासंग्रह स्त्रियांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या मानसिक आंदोलनांचे, नातेसंबंधांचे आणि मानवी वर्तनाचे सखोल विश्लेषण करतो. तसेच या कथा पौराणिक कथांवर प्रेरित आहेत. विस्मृती चित्रे हे ललित लेख असून स्त्रियांच्या जीवनावर हे पुस्तक आधारित आहे. त्यांनी समाजात आपले कर्तृत्व गाजवले पण काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या. या ललित लेखनाच्या माध्यमातून विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांना पुन्हा प्रकाश झोतात आणले. या थोर स्त्रियांच्या जीवन कथा आणि व्यथा मांडल्या. कवितेच्या शोधात 1991. कवितेच्या शोधात हे पुस्तक ललित साहित्य प्रकारात मोडते. या पुस्तकात डॉक्टर अरुणा ढेरे यांनी मराठी कवितेच्या विविध बाजूंचे विश्लेषण केले आहे, जसे की कवितेचे अंतरंग उलगडणे आणि तिच्या सौंदर्य स्थळांचा शोध घेणे. जुन्या आणि नव्या कवितेच्या प्रवाहात समन्वय साधण्याचा प्रयत्न या पुस्तकात दिसून येतो. काळोख आणि पाणी. डॉक्टर अरुणा ढेरे यांचे काळोख आणि पाणी या पुस्तकात महाभारत आणि लोकपरंपरा यांचा संबंधांचा अभ्यास केला आहे, जे मानवी स्वभावाचे चिरंतन पैलू आणि लोककलेतील गोष्टी, मितके व दंतकथा यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला आहे. डॉक्टर अरुणा ढेरे यांचा साहित्य प्रवास विविध वाङ्मय प्रकारांमध्ये दिसून येतो. त्यांनी कविता, कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा आणि लोकसाहित्य विषयक लेखन केले. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, स्त्रीचे अस्तित्व, सामाजिक परिवर्तन आणि संस्कृतीचे चिंतन यांचे सखोल विश्लेषण आढळते. डॉक्टर अरुणा ढेरे यांचा बहुरंगी प्रवास कविता, कथा देत गंध अनोखा सुवास, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्याचा ठसा, साहित्याला दिला त्यांनी नवा श्वास जसा. नाते संबंधांचे उमटले सूक्ष्म चित्रण, स्त्रीच्या अस्तित्वाचे सखोल चिंतन, सामाजिक परिवर्तनाचे त्यांनी दिले विहंगावलोकन, संस्कृतीच्या अभ्यासातून उलगडले नवसंजीवन. अशी त्यांची ज्ञानमय लेखणी म्हणजेच नवरात्रीची 6वी माळ. आजची ही नवरात्री विशेष मालिका आवडली असल्यास वृत्तकोश या आमच्या यूट्यूब चॅनलला शेअर, लाईक आणि कमेंट नक्की करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.